तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या गावात एक दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे। सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही, पण ती दुर्दैवी घटना काय झाली आहे आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं काय झालेलं आहे, आपल्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली, कालपासून पाऊस पडायला सुरुवात झाली नाही। पहिल्याच पावसाच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना अशी घडलेली आहे। तर आपण बघूया ती काय घटना घडली ती आमच्या गावामध्ये। तर मित्रांनो, हे बघा, इकडे आहे ना झाड पडले रस्त्यामध्ये। तर नुसतं रस्त्यामध्ये नाही पडलं, तर त्याच्यामुळे लाईन बघा, लाईटची जो पोल होता त्या वायरी वगैरे तुटला। हा नवीन पोल इथे बसवण्यात येतोय, आता नवीन पोल बसवण्याचं काम चालू आहे। आणि दुसरी गोष्ट, इकडे बघा झाडाची इकडे कटिंग झालं, आंब्याचा झाड पडलेलं आहे ते बघा। इथे भिंत वगैरे तोडून पूर्ण इकडे बघा पूर्ण घरावरती झाड पडले बघा। आपण बघतो हे वर्षा रघुनाथ जाधव आपल्या गावातले हे रहिवासी आहेत। तर बघा यांच्या घरावरती हे झाड पडलं आहे। सुदैवाने कोणती जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे। बघा इकडे झाडाची कटिंग झालं आहे आणि इकडे सुद्धा आंब्याची झाड आहेत। अजून पुढे एक मोठा झाड आंब्याचा आहे, तो सुद्धा घरावर पडू शकतो, तो तुम्हाला दाखवतो। पण आत्ता बघा हे झालेलं नुकसान आपण बघतोय। बघा हे घराचा समोरचा भाग आहे आणि त्याच्यावरती आंब्याचं झाड पडून हे सगळं असं कोसळलेलं आहे बघा। सगळे इकडे बघा कौलं वगैरे पडले, तर त्यांचा मीटर वगैरे। आता घर बघा, घर बंद आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये कितपत काय झालेलं ते आपल्याला माहिती नाही, कारण ती काकू जी आहे ती कामाला गेली होती। तिला सुद्धा सकाळी ही घटना घडली, मी श्रीवर्धनला गेलो होतो, त्याच्यामुळे आत्ता आलोय मी येईपर्यंत। इकडे झाडाची बघा कटिंग वगैरे झाले आणि बघा इकडे खांब सुद्धा हा तुटलेला, सगळा बांधकाम पूर्ण नवीन करायला लागणार आहे। भरपूर असं नुकसान झालं आहे, पंचनामा वगैरे झालेला आहे बघा। हा सुद्धा खांब बघा पूर्ण तुटला इथून। तर मित्रांनो बघा इथे सुद्धा घर आहे आणि आमचेच कुटुंबातले 2 सदस्य इथे राहतात। वयस्कर आहेत, म्हणजे खूपच वयस्कर आहेत, म्हणजे ते आजारी सुद्धा आहेत, वयस्कर सुद्धा आहेत। आणि हे बघा हा आंब्याचा झाड आहे आणि त्याची फांदी बघा पूर्ण घरावरती आले, कारण पावसाला जस्ट सुरुवात झाली। जर वादळी वारा वगैरे आला तर इथे सुद्धा दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तर जे जागा मालक आहेत, जे यांच्या मालकीचे हे कलमाचे झाड आहेत, तर हे झाड कट करतील का, की पुन्हा अशीच काहीतरी घटना होईल। हे बघा हा सुद्धा झाड पूर्ण घरावरती आलाय, तर ही दुर्घटना होण्याच्या आधी हा कट करण्यात यावा। हे बघा इकडे लाईटचं काम चालू आहे, तार वगैरे खेचतायत, नाहीतर आज पूर्ण दिवस लाईट नसते, पूर्ण रात्रभर। बघा झाड गेल्या वर्षी याची एक फांदी पडली होती, उर्वरित फांदी जी राहिली होती ती आज सकाळी पडले आणि या घराचं पूर्ण नुकसान झालं आहे बघा। तर कटिंगचं काम चालू आहे बघा। भला मोठा झाड पडलेला आहे पहिल्याच पावसात। तर मित्रांनो हे बघा हे झाड साईड करायला मगाशी कटिंग केलं, पण आता ते हटवायला बघा JCB सुद्धा मागवलेला आहे। एवढा मोठा झाड आहे बघा, JCBने उचलून त्या फांद्या आता वरती टाकतो, जेणेकरून रस्ता मोकळा होईल। लाईटचं काम आहे बघा झालेलं आहे, लाईटचं काम, फांद्या उचलायचं काम आहे। तर त्या फांद्या उचलायला JCB आला आहे आणि ते आता JCB उचलून वरती टाकणार आहे बघा। नुकसान झालं भरपूर, या घराचं नुकसान झालं। घरात नव्हते कोणी, त्याच्यामुळे जीवितहानी नाही, नशीब एक सुदैवानी अशी कोणती जीवितहानी झाली नाही। खांबा वगैरे पूर्ण हे झालेला आहे बघा। हे फांद्या उचलत आहे, इकडे भिंत वगैरे ही तुटलेली आहे बघा। ही जरी पूर्ण अशी दिसायला दिसत आहे बघा, हे खांबा बघा इथं पूर्ण हे गेलंय, सगळं फांद्या उचलत आहे। पंदर गेली
वर दे ना. सो मित्रांनो फायनली रस्ता क्लिअर झालेला आहे. आपली पण गाडी तिकडं समोरच लावलेली आहे, तर घेऊन येतो. बघा रस्ता क्लिअर झाला, JCB आला त्याच्यामुळे लवकर झाला. हे बघा अजून दाबतोय आतमध्ये, जे लाकडं आहेत ते आता जे लाकडं टाकले त्यांना आतमध्ये दाबतोय. बघा डायरेक्ट मालकाच्या एरियामध्येच, मालकाच्या जागेतच घाण टाकून झाली. दुसरा मार्ग पण नाही ते टाकायला. हे बघा एवढी सगळी लाकडं. हे बघा आणि हे घर तुटलेलं. तर मित्रांनो आपण बघताय बघा पाठीमागं JCB फांद्या उचलतोय. बघा पावसाळी दिवसात अशी दुर्घटना घडू नये, कारण बघा आता ते घरात त्यांचे म्हणजे राहायचे सुद्धा आता खूप वाढे होणार आहेत. जरी ते पूर्ण दिसत असले होते, पूर्ण सगळे कौलं वगैरे हल्लेले आहेत, पाणी आतमध्ये जाणारच आहे. पण आपल्या कोकणात भरपूर सारा पाऊस पडत असतो, अशी दुर्घटना घडू नये. बघा इतर जी झाडं आहेत ती कट करण्यात यावी. तर मित्रांनो हे व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पावसात ज्या काही घटना घडतील किंवा आणि पावसाच्या इतर काही व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबला टाकत असतो. चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.